नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2025 चा आता उरलेल्या दोन पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। आता ते दोन पिकं कोणती आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आणि महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दोन पिकाचा जो पीक विमा राहिलाय तर तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून खरीप 2025 च्या उरलेल्या दोन पिकाची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे तुरीचा आणि कपाशीचा जो काही पीक विमा बाकी आहे आणि ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा अद्याप वाटप होणं बाकी आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकाच्या पीक विम्याचं वाटप हे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे। मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर सोयाबीनचा पीक विमा जवळपास आता सर्व शेतकऱ्यांना भेटले असे आपण म्हणू शकतो, परंतु काही शेतकऱ्यांना अद्याप भेटला नाही। मग ज्यांना भेटला नाही त्यांना सोयाबीनचा पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर आता जवळपास कपाशी आणि तुरीचा पीक विमा अद्याप कुठल्याच शेतकऱ्याला भेटला नाही। जवळपास सोलापूर जिल्हा वगळता सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरीचा पीक विमा भेटलाय, पण महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर तुरीचा आणि कपाशीचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन सुरू होतं आणि हे कॅल्क्युलेशन आता लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे आणि याची कॅल्क्युलेशनची रक्कम ही शेतकऱ्यांना त्यांच्या पोर्टलवरती दिसणार आहे आणि जी रक्कम तुम्हाला जी त्या ठिकाणी दिसेल त्या रकमेचं वितरण तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे, अशी माहिती आपल्याला सध्या मिळत आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली असेल, नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, याचबरोबर इतर जिल्हे आहेत जसं की लातूर जिल्हा आहे, या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन हे होणं बाकी होतं, ज्याच्यामध्ये कपाशी आणि तूर या दोन पिकांचा समावेश होता। परंतु आता येणाऱ्या काही दिवसामध्ये हे कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन येणाऱ्या 8 ते 10 दिवसानंतर तुरीचा आणि कपाशीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 चा पीक विमा भरला होता, म्हणजे सोयाबीन आणि कपाशी आणि तुरीचा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नव्हता, परंतु आता कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर अमरावती असेल, बुलढाणा असेल, याचबरोबर अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, गडचिरोली, अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा जे इतर जिल्हे जसे की नागपूर असेल, सोलापूर असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल किंवा ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, एकंदरीत आपण महाराष्ट्रातल्या 30 ते 32 जिल्ह्याची माहिती जर पाहायला गेलं तर या 30 ते 32 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कपाशी आणि तुरीचा पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन आता लवकरच पूर्ण होणार आहे। आणि एकंदरीत आपण पाहायला गेलं तर हे कॅल्क्युलेशन हे राज्यात आपण अंतिम आणेवारी, सुधारित आणेवारी, हंगामी आणेवारी, या हंगामी आणेवारी किंवा सुधारित आणेवारी, अंतिम आणेवारीच्या आधारावर असतं आणि कपाशीचे आणि तुरीचे जे काही अहवाल आहेत ते केंद्र सरकारकडे खूप दिवस झालं, जवळपास एप्रिल मे महिन्यामध्ये गेले होते, कारण की कपाशी आणि हे तूर हे जे दोन पीक आहेत तर ही दीर्घ कालावधीची पीक आहेत आणि सोयाबीन जे पीक आहे ते मध्यम कालावधीचं पीक आहे, म्हणजे 3 ते 4 महिन्यामध्ये पीक काढणीस येते, त्यामुळे त्याचे अहवाल लवकर जातात, लवकर त्याचा पीक येत असतो। परंतु एप्रिल मे महिन्यामध्ये कपाशी आणि तुरीचं अंतिम उत्पादन हाती लागतं आणि अंतिम उत्पादन हे महत्वाचं असतं आणि अंतिम उत्पादन किती झाले आणि शेतकऱ्याचं नुकसान किती झाले यावरूनच हे शेतकऱ्याला पीक विमा कसा द्यायचा आणि किती द्यायचा, हेक्टरी किती रुपये द्यायचा, त्याप्रमाणे हे ठरत असतं। त्यामुळे बरेच सारे शेतकरी म्हणतील की मग तुरीचा आणि कपाशीचा पीक विमा उशिरा येतोय, कारण की हे दीर्घ कालावधीचे पीक आहेत आणि 8-8, 9-9 महिन्याचे पीक आहेत आणि याचं शेवटचं उत्पादन एप्रिल मे मध्ये किंवा मार्च एप्रिल मध्ये हाती येत असतं। आणि मग राज्य सरकारचा कृषी विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना सूचित केलं जातं की बाबा या पिकाची अंतिम आणेवारीनुसार यांची काढणी पश्चात नुकसान किती आहे आणि यांची नुकसान किती झाले हे बघा, त्यानुसार हे सर्व अहवाल काढले जातात आणि हे सर्व अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवले जातात आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे सर्व अहवाल केंद्र सरकारला पाठवले जातात आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे अहवाल नुकसानीची आकडेवारी, टक्केवारी ती विमा कंपनीला सांगितली जाते आणि विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी तुरीचा आणि कपाशीचा पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं, मागच्या 5 वर्षाचं उत्पादन काढलं जातं आणि मागच्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या उत्पादनामध्ये घट आहे का वाढ आहे
ते बघितलं जातं आणि घट जर असेल तर किती रुपयाची घट आहे, किती रुपये पीक विमा दिला पाहिजे, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन हे केलं जातं आणि या कॅल्क्युलेशन नुसार शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळत असतो. आणि असं कॅल्क्युलेशन आता तुरीचं आणि कपाशीचं होणं सुरू आहे. आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्यांचं पीक विम्याचं स्टेटस चेक केल्यानंतर म्हणजे काही शेतकऱ्यांना वेटिंग दाखवत आहे किंवा तुमचा क्लेम मंजूर झाला नाही असं दाखवलं जात आहे. परंतु काही दिवसामध्ये स्टेटस बदलणार आहे. तुम्हाला 8,000, 10,000, 12,000 किंवा जेवढी रक्कम सरकार विमा कंपनी मंजूर करेल तेवढी रक्कम तुम्हाला दिसणार आहे. आणि जी रक्कम मंजूर झालेली आहे कपाशी आणि तुरीची, ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. आणि एकंदरीत अशा संदर्भातलं दोन पिकाच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भातलं एक अपडेट आहे. हे छोटंसं अपडेट मित्रांनो कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.